नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? आज अंड्याची भाजी दाखवत आहे. अंड्याची भुर्जी कशी करायची हे बघा. इथे मी आता हा गॅस पेटवत आहे. हा दिसत असेल तुम्हाला गॅस पेटवलेला. त्याच्यावर मी आता हा टोप ठेवत आहे, पॅन ठेवत आहे आणि त्यावर तेल घालत आहे. आणि साधारण माझ्याकडे 6 अंडी आहेत. तर त्यासाठी मी हे 3 मोठे कांदे घेतले. हा बघा, हा एवढा कांदा चिरून झालेला आहे. जर तुम्हाला एका अंड्यास 2 अंड्यास एक मोठा कांदा, किंवा जर तुमच्याकडे कांदे छोटे असतील तर एका कांद्यास एक अंड, अशाप्रमाणे 6 कांदे तुम्ही घेऊ शकता. आता फक्त ह्याच्यावर काहीच करायचं नाही आहे आपल्याला. फक्त हे तेल तापलंय की नाही बघायचं. हे बघा, इथे तेल तापलेलं मला आता दिसत आहे. थोडासा कांदा टाकून बघते, नाही तापले अजून. जरा 1 मिनिट थांबते. तोपर्यंत सगळं साहित्य काढून ठेवते. काहीच करायचं नाहीये आपल्याला ह्याच्यामध्ये. फक्त थोडासा हिंग घालणार आहे मी, हळद आणि मसाला, बस या 3च वस्तू लागतात. बघा, हा आमचा मालवणी मसाला आहे, तो घालणार आहे मी. आणि हा मी राजस्थानवरून हिंग आणलाय, तो घालणार आहे. आणि ही हळद आपली, बस या 3च वस्तू घालायच्या आहेत. आता हे मस्त तेल तापलेलं आहे. हा कांदा मला इथे दिसतोय चुरचुरीत होताना. हा बघा, असा आवाज पण येतो आता. आणि 6 कांदे मी बरोबर, म्हणजे 3 मोठे घेतले, म्हणजे 6 झाले ते छानपैकी. आणि आता ह्याच्यावर हे सॉटे करून घ्यायचे. आणि याला मात्र कांदा आहे ना चांगला शिजला पाहिजे. याला घाई गडबड नाही करायची, कारण का अंडी पटकन शिजतात. त्यामुळे कांदा अगदी छान मऊशीर शिजवून घ्यायचा. पण मीठ, मसाला, हळद सगळं घालूनच मग तो शिजवायचा. तर आता मी ह्याला मीठ घालत आहे. मीठ मी हातावर घेऊनच घालते, कारण का समटाईम ते जास्त पडतं, समटाईम ते कमी पडतं. तर अंदाजे तुमचा कांदा आणि अंड्याला लागेल एवढं घालायचं. थोडं कमीच घातलात तरी चालेल, कारण जास्त झालं तर मग ते खारट होण्याची शक्यता असते. नंतर घालू शकता तुम्ही. बघा, आता हे मीठ घातल्यावर थोडा तो नरम होईल कांदा. जरा आळतो पण तो. त्यानंतर मी ह्याच्यावर हळद घालत आहे. हळद छान दळून आणलेली आहे, घरगुती आहे. हिंग हा मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे, हा बघा, हा राजस्थानवरून आणलाय स्पेशल. बंधानी हिंग असा उघडल्यावरच खूप त्याला छान वास येतो. तो घालते आहे. आणि थोडं मसाला, हा जो आमचा मालवणी मसाला आहे तो घालते. आता साधारण माझ्याकडे 6 अंडी आहेत ना, तर 2-1 चमचे घालते. जरा तिखट झणझणीत बरी लागेल भाजी मला. याला परत सगळं सॉटे करून घेते. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. कोणी काय करतं, कांदा पहिला शिजवून घेतं आणि मग त्याच्यावर मग अंडी फोडून मग मसाला आणि हळद टाकतो. पण माझी ही पद्धत जरा वेगळी आहे. ह्याच्यामुळे काय होतं, कांद्यामध्ये मीठ, मसाला, हळद सगळं मुरतं. आणि नंतर तुम्ही त्याच्यावर अंडी टाकली ना की ती भाजी खायला खूप चविष्ट लागते. एकदा तुम्ही करून बघा. आणि नाही आवडल्यास नाही करायची, पण जर आवडली तर तुम्हाला पण एक चांगली रेसिपी मिळू शकते ना. आता हा कांदा बारीक गॅसवर साधारण 5 ते 10 मिनिटं ठेवायचा. मग 10 मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आता मी तुम्हाला 10 मिनिटांनी दाखवत आहे.
हा बघा काय मस्त वाफ आलेली आहे आणि कांदा बघा किती छान नरम मऊ झालेला आहे एकदम. आणि याला छान असं पाणी सुटलेलं आहे आणि हा शिजला आहे कांदा आता, म्हणजे हा आता कच्चा नाही आहे कांदा. मी म्हटलं ना तुम्हाला, कारण ह्याच्यामध्ये कलर पण बघा किती छान सोनेरी आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये अंडी आपण हवी तशी फोडून टाकू शकतो. हवी तर तुम्ही याची भुर्जी करू शकता, पण मी आता ही भुर्जी करते आहे बघा. तेव्हा गॅस अगदी बारीक करायचा. भुर्जी जेव्हा आपल्याला करायची असते ना तेव्हा गॅस बारीक करायचा आणि सगळी अंडी तुमच्याकडे जी आहेत साईच्या साई अंडी फोडून घालायची. गॅस मात्र बारीक करायचा आणि सगळी अंडी अशी छान फोडून घालून टाकायची. इथे सगळंच मोठं असतं त्यामुळे कांदेही मोठे, अंडीही मोठी. मी आत्ताच इंडियावरून जाऊन आले, तिथे मी अंडी बघितली तर अगदी पिटुकली पिटुकली अशी खेळण्यातली अंडी होती. इथे बघा हे अंड केवढं मोठं आहे. माझी 5ची आणि 6च्या 6 अंडी फोडून झालेली आहे. हे बघा केवढं मोठं अंड आहे. आता हे मी फोडलेलं आहे. अंड्यांच्या सालांचा पण कशात ते उपयोग होतो मला माहित नाही. झाडांचे खतबीत घालू शकता तुम्ही. आता काय करायचं, हे एक एक अंड असं 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 फोडायचं, म्हणजे त्याच्यात काही राहत नाही. कळलं तुम्हाला? हे बघा हे असं पिवळं घेऊन हे असं 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 पूर्ण फोडायचं. हे बघा हे बारीकच ठेवायचा गॅस आणि हे अशी सगळं फोडून घ्यायचं. काही काही लोक काय करतात दुसरीकडे दुसऱ्या भांड्यात फोडून फेटून घेतात. पण जर तुमचा हा तवा मोठा असेल आणि जास्त जागा असेल तर तुम्ही ह्याच्यातही करू शकता. आता ही माझी 5 झालेली आणि हे बघा हे 6वं इथे मी घेतलेलं आहे. हे पण असं म्हणजे काय झाली, साईच्या साई तुमची अशी चांगली फेटून झाली. आणि गॅस बारीकच ठेवायचा, गॅस तुम्ही मोठा नाही करायचा, नाहीतर काय होतं ते अंड कच्चं राहतं. पटकन असं तुम्हाला वाटतं की शिजलं ते आणि मग ते कच्चं राहतं. आता याला हळूहळू शिजू द्यायचं आहे बघा. पण हे जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत छान असं ढवळतच राहिलं पाहिजे, तरच ती भुर्जी छान होते. तुम्ही गॅस मोठा करून जर त्याला करायचा प्रयत्न केला तर ती भुर्जी नीट नाही होत, छान नाही होत. हो, तर थोडंसं चव घेऊन बघा मीठ बरोबर आहे का. माझ्या याला बरोबर आहे. मी शक्यतो माझा अंदाज कधी चुकत नाही. आता हे छान असं बारीक गॅसवर होईपर्यंत मी थोडीशी कोथिंबीर चिरते. कोथिंबीर मला खूप आवडते, अगदी भरभरून कोथिंबीर घालत असते. ही बघा ही सुद्धा मी आता धुवून ठेवलेली आहे. ही छानपैकी ही कोथिंबीर मी आता घालणार आहे. सर्वप्रथम काय करते, ह्याला असं फोल्ड करते म्हणजे ते छान आपल्याला. आता एका साईडने परत हे बघा, जरा जरी तुम्ही हे केलं ना की ते घट्ट व्हायला सुरुवात होते, म्हणून तुम्ही सारखं हे असं ढवळतच राहिलं पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला एकदम ते सुक्कं होत नाही ना, भुर्जी टाईप होत नाही ना, तोपर्यंत असं ढवळतच राहायचं. आणि मोठं बिलकुल नाही करायचा, गॅस बारीकच ठेवायचा, तरच ती भुर्जी छान होते, नाहीतर ती कच्ची कच्ची लागते. आता हे बघा हे मी काय करत आहे, इथे ही कोथिंबीर अशी छानपैकी घालत आहे. बारीक चिरायची, जेवढी तुम्हाला बारीक चिरता येते तेवढी. पण हे कात्रीने करताना जरा सांभाळून करा,
ज्यांना सवय आहे त्यांनीच कात्रीने करा, नाहीतर मग आपलं तुम्ही सुरीवर केलात तरी चालतं. मला खूप सवय आहे त्यामुळे मी हात न कापता मी करू शकते. शक्यतो बघा तुम्ही जमल्यास करा. कोथिंबिरीचं काही प्रमाण नसतं, आपल्याला हवी तेवढी तुम्ही घालू शकता. मला आवडते म्हणून मी जास्त घालते. आणि कोथिंबीर म्हणजे धणेच असतात. धणे आपल्या शरीराला किती आवश्यक आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. हे बघा, अशी सगळी ही मी चिरून घातली. आणि आता त्याला मी परत ढवळत आहे. जोपर्यंत ते सगळं पाणी एक होत नाही आहे ना, म्हणजे सुकत नाही आहे ना, तोपर्यंत तुम्हाला ते करायची आहे भुर्जी. त्याचं ते सगळं पाणी सुकलं पाहिजे. काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी नाही आहे. मस्त असं कोथिंबीर पण त्याच्या आत मिक्स होते आणि छान आपली भुर्जी रेडी होते. जोपर्यंत पाणी सुकत नाही तोपर्यंत तुम्ही करा. वास सुगंध एवढा सुंदर आलाय कोथिंबीरीचा. मस्त सुगंध सुटलेला आहे. तर दिसत असेल तुम्हाला किती छान भुर्जी रेडी झाली. थोडीशी मेहनत घेतला तर खूप छान होते भुर्जी, नाही तर मग ती कचवट कचवट लागते. बघा, ही मी जी पद्धत तुम्हाला सांगितली आहे ना त्याप्रमाणे करून बघा. आणि आता काही याला वाफेवर ठेवायची गरज नाही आहे. आता ही अशी सगळी फोडून घेतली. थोडीशी मी खाऊन बघते. एकदम परफेक्ट झालेली आहे. त्याला काहीही घालायची गरज नाही आहे. तर मी फक्त याला झाकून ठेवते. आणि नेहमीप्रमाणे जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. धन्यवाद.